नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्यानं भाजपचाच महापौर होणार हे स्पष्ट झाल्यानं पक्षामध्ये गटनेता आणि महापौर पदासाठी लॉबिंग सुरू झाले। पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांना महापौर पदाची संधी मिळणार की आयारामांची वर्णी लागणार असा प्रश्न इथं उपस्थित होतोय। मात्र जे नगरसेवक गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत अशा अतिउत्साहींना संधी मिळणार नाही तर पक्ष शिस्तीमध्ये राहून काम करणाऱ्यांच्या बाबतीमध्ये विचार केला जाईल असा इशारा भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दिलाय। मनपा निवडणुकीमध्ये पक्षाला अपेक्षापेक्षा 20 जागा कमी निवडून आल्या आहेत आणि त्याची कारणं ही शोधली जाणार आहेत। तो अहवाल वरिष्ठांना पाठवला जाणार आहे। दरम्यान शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेमध्ये सामावून घेण्याबाबत वरिष्ठ पातळीवरती निर्णय होणार असल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दिली आहे। बोलण्यासाठी आपल्याबरोबर भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार आहेत। सर, निवडणूक झालेली आहे, आता पुढची प्रक्रिया काय असणार? निवडणूक झालेली आहे। नाशिककर जनतेने पूर्ण बहुमत भारतीय जनता पार्टीला दिलेलं आहे। तब्बल 72 नगरसेवक निवडून दिलेले। आता गटनेता निवडीची प्रक्रिया होईल आणि आरक्षण सुटल्यानंतर महापौराच्या बाबतला निर्णय होईल। अजून आरक्षण महापौर पदाचं निघालेलं नाही। आत्तापासूनच लॉबिंग केलं जातं आहे काही उमेदवारांकडनं महापौर पदासाठी। अर्थात अद्याप आरक्षण सोडत निघालेले नाहीये, तरी देखील सोशल मीडिया असो किंवा चर्चा सुरू आहेत। आरक्षण सोडत निघाल्यानंतरच सर्व निर्णय प्रदेश कोर कमिटी घेईल। भारतीय जनता पार्टीमध्ये असं म्हणतात ना, उतावेळ नवरा गुडघ्याला बाशिंग, असं काही नाही आहे। काही अतिरंजित बातम्या कोणी दिल्या जातील तर त्याच्यावर काही कोणी विश्वास ठेवू नये। परंतु आरक्षण सोडत निघाल्यानंतर प्रदेश कोर कमिटी जो निर्णय घेईल तो महापौर पदाचा उमेदवार राहील। अशा अतिउत्साही उमेदवारांना माझी विनंती राहील की ही भारतीय जनता पार्टी आहे, शिस्त आणि अनुशासन हे पाळणारी पार्टी आहे। त्याच्यामुळे अतिरंजित बातम्या किंवा अतिउत्साह त्यांनी दाखवू नये अशी भारतीय जनता पार्टी संघटना म्हणून माझी त्यांना विनंती राहील। अनेक ठिकाणी मनमानी केली हे म्हणणं मला संयुक्तिक वाटत नाही। मी तुम्हाला मागेही सांगितलं यापूर्वी की 108 एबी फॉर्म आम्ही व्यवस्थित वाटप केलेले होते। उरलेले सुद्धा एबी फॉर्म कोणाला द्यायचं हे ठरलेलं होतं, परंतु काही गडबड गोंधळ झाल्यामुळे उरलेले एबी फॉर्म वाटप करताना थोडा गडबड गोंधळ झाली। बाकी काही खूप काही झालं असं मला वाटत नाही। तसं जर असतं तर 72 जागा या निवडूनच आल्या नसत्या भारतीय जनता पक्षाच्या। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। चंद्रपूर महापालिकेमध्ये झालेल्या त्रिशंकू स्थितीमुळे सत्तेचा मार्ग खडतर झालाय। पहिल्या क्रमांकावरील काँग्रेस आणि त्याखालोखाल असलेल्या भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे सत्ता स्थापनेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका ही महत्त्वाची झाली आहे। चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला 6 तर ठाकरेंसोबत निवडणुकीआधी आघाडी केलेल्या वंचितला 2 जागा मिळाल्यात। त्यामुळे आता चंद्रपूरच्या महापौर पदाच्या शर्यतीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितची भूमिका ही महत्त्वाची आहे। चंद्रपुरात काँग्रेसला एक गट आपच्या संपर्कामध्ये आहे असा खळबळजनक दावा ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवारांनी केलाय। तर याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी देखील प्रत्युत्तर दिलंय। भाजपतच 2 गट आहेत आणि त्यामुळे त्यांना त्यांच्याच पक्षातील गटाबाबत बोलायचं असेल असा टोला सपकाळांनी लगावलाय। की शहरात आपण जनतेला काय उत्तर द्यायची? उद्या शहरामध्ये विकासच झाला नाही, या शहराचे स्वच्छतेचे विषय आहे, विजेच्या संदर्भातले विषय आहे। या शहरामध्ये उद्या जर पगार द्यायलाच पैसे राहिले नाही तर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून आपण काय, जनतेने आपल्याला कशाला निवडून दिलं? आणि ज्या पद्धतीने या शहरामध्ये विकासाचा विश्वास आमच्यावर आहे त्या माध्यमातून काँग्रेसच्या काही नगरसेवकांची इच्छा आहे। काँग्रेसचा नाही, त्यांना त्यांचाच जो भाजपचा दुसरा गट आहे ते बोलायचं असेल आणि बोलताना काही काँग्रेस उल्लेख झाला असेल। चॅलेंज काय, आता चॅलेंज होतं, निवडणुका लढलो, आम्हाला तिथला मॅन्डेट आहे आणि त्या ठिकाणी सत्ते जी आहे ती काँग्रेसची येईल असं एक सर्वसाधारण चित्र आहे। आता त्यांना पक्ष फोडण्यात, कुटुंब तोडण्यात त्यांच्या पक्षाचा हात खंडा आहे। ते एकेकाळी वित्तमंत्री पण महाराष्ट्राचे राहिलेले आहेत, मात्र आता त्यांचा आणि मुख्यमंत्र्यांचा जो दुरावा आहे त्यामुळे त्यांना आता आव्हान काही या निमित्तानं त्यांना देण्यात काही अर्थ नाही।
मालेगाव महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेनं एमआयएमला प्रस्ताव दिलाय का अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण मालेगाव महानगरपालिकेमध्ये शिंदेंनी आमचा पाठिंबा मागितलाय असा दावा एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केलाय. मात्र आम्ही शिवसेना आणि भाजपला पाठिंबा देणार नाही असं जलील म्हणालेत. इतर कुणीही पाठिंबा मागितल्यास सकारात्मक विचार करू अशी प्रतिक्रिया जलील यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. एकाही पक्षाकडे बहुमत नसल्यानं महापौर कोण होणार याची उत्सुकता आहे. खऱ्या सांगायचं असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांच्या शिवसेनेने सुद्धा एका ठिकाणी आमचे समर्थन मागलेलं आहे आणि स्पष्टपणे आम्ही नकार दिलेला आहे त्यांना की कुठे मागितलं नकार दिलाय म्हणून सांगा ना. कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही मालेगाव सारख्या ठिकाणी आम्ही एकनाथ शिंदे साहेब सोबत जाणार नाही. जे शिवसेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलेल्या वक्तव्याचं कडक शब्दामध्ये खंडन करत चांगलंच सुनावलेलं आहे. जलील हे स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी शिवसेनेचं नाव घेत आहेत. मालेगावमध्ये काय, आम्ही राज्यामध्ये कुठेही एमआयएमचा पाठिंबा घेणार नाही असं स्पष्ट महाजन यांनी केलंय. नाही, इम्तियाज जलीलनं कोणत्या आधारावर सांगितलं की शिवसेनेने त्यांना पाठिंबा मागितला? मालेगावची सगळी निवडणुकीची यंत्रणा आमचे मंत्री दादा भुसे हाताळतात. भुसेने काही विनंती केली का? कोणी अधिकृत माणसानं तुम्हाला विनंती केली? व स्वतःचा भाव वाढवून घेण्यासाठी तुम्ही आमचं कशाला नाव घेता? आम्ही मेलो तरी एमआयएमचा पाठिंबा घेणार नाही. छत्रपती संभाजीनगरमधील महानगरपालिका निवडणुकीतील यशानंतर एमआयएम आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देखील उतरणार आहे. महाराष्ट्रातल्या 12 जिल्हा परिषदांपैकी ज्या ठिकाणी एमआयएमचे उमेदवार निवडून येऊ शकतील त्या ठिकाणी आपले उमेदवार उभे करू असं इम्तियाज जलील यांनी सांगितलंय. त्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये इच्छुकांच्या मुलाखती देखील सुरू झालेल्या आहेत. आपल्यासोबत प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील आहे. महाराष्ट्राच्या झेडपीच्या निवडणुकीत झेडपी आणि पंचायत समिती एमआयएम लढणार का आणि कुठल्या कुठल्या जिल्ह्यात लढणार? तर नक्की आम्ही आमची एक कमिटी तयार केलेली आहे. आता आमचे इंटरव्ह्यू सध्या सुरू आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीचेही इलेक्शन आम्ही एमआयएम लढणार आहे. कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये? आता काय हे ते मी आत्ता सांगू शकत नाही आहे की कोणता, कारण आमची एक कमिटी मी बसवलेली आहे. ते इंटरव्ह्यूज कंडक्ट करत आहे. बहुतेक संध्याकाळपर्यंत आम्हाला कळेल की कोणकोणत्या ठिकाणी. पण असं नाही आहे की सगळ्या ठिकाणी आम्ही लढणार आहे. जिथे आम्हाला असं वाटत असेल की एक चांगली ताकद आहे आमची आणि तिथे आम्ही निवडून येऊ शकतो. आणि आपल्याला आश्चर्य बसेल की हे महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर अनेक जाती धर्माचे जे लोक आहे ते इच्छुक झालेले आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे इलेक्शन एमआयएम चिन्हावर लढण्यासाठी. म्हणजे तुम्ही इतर जाती समाजातल्या लोकांना घेऊन ही निवडणूक लढणार आहात? महानगरपालिकेही तसं लढलेले आहे. तुम्ही बघा किती आम्ही दुसऱ्या समाजाच्या लोकांनाही निवडून आणलेलं आहे. आणि जिल्हा परिषदमध्येही म्हणजे लोक इच्छुक असतील, ताकदवर असतील, लढण्याची क्षमता असतील त्यांच्यामध्ये, तर जाती महत्त्वाचं नाही आहे. नगरसेवक होण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागतो. मात्र छत्रपती संभाजीनगरमधील प्रभाग क्रमांक 1 मधून विजयश्री जाधव अवघ्या काही खर्चामध्ये नगरसेवक झाल्याचं त्यांनी सांगितलंय. अर्जाचे 2,500 आणि इतर किरकोळ खर्च केल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. विशेष म्हणजे एमआयएमच्या तिकिटावरती निवडणूक लढवत त्या विजयी झालेल्या आहेत. एमआयएम पक्षाचे नेते घरी आले, त्यांनी तिकीट दिलं. अवघ्या 1-2 दिवसामध्ये अर्ज भरण्यासाठी लागलेली कागदपत्र ही त्यांनी तयार केली. निवडणुकीमध्ये उभ्या राहिल्या आणि जिंकून देखील आल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. मला कधीच वाटलं नव्हतं स्वप्नामध्ये की मी नगरसेवक होईल आणि जास्तीत जास्त 5-6 दिवसामध्ये आमची सगळी डॉक्युमेंट्सची तयारी झाली आणि आली संधी आम्हाला एमआयएम पक्षाकडून आणि आम्ही हे केलं. खर्च कोणीच नाही केला सर. आम्ही बस डोर टू डोर गेलो, लोकांना रिक्वेस्ट केली की आम्हाला संधी द्या आणि दिल्या आम्हाला लोकांनी. चांगला रिस्पॉन्स दिला त्यांच्या नागरिकांच्या याने आम्ही आलोय आता निवडून. शेवटच्या दिवशी त्यांना सगळं आम्ही फॉर्म भरायला लावलं, आमच्या लोकांना त्यांच्यासोबत पाठवलं आणि मला असं वाटतं की 10 दिवसचा जे प्रचार होता त्या 10 दिवसामध्ये आता ती आमची जी बहीण आहे विजयश्री जाधव ती कॉर्पोरेटर झालेली आहे. आणि खरं सांगायचं असेल तिला 1 रुपयाही कोणी मागितलं नाही. प्रचार करण्यासाठी तिला काही खर्च लागला नाही. लोकांना आश्चर्य वाटत होता
की आपल्या एरियातली एक सामान्य मुलीला MIM पक्षाने तिकीट दिलेला आहे, भरभरून प्रतिसाद दिलं. म्हणजे दुसऱ्या पक्षांनी एका एक मतासाठी 10,000 रुपये खर्च केले आणि त्यांचा खर्च 10,000 रुपयेही झालं नाही. नांदेडमध्ये महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखानं विजयाचा उन्माद केल्याचं समोर आलंय. पराभूत उमेदवाराच्या घरासमोर मध्यरात्री फटाके फोडले. तर जिल्हा प्रमुख उमेश मुंडे यांचा मुलगा योगेश मनपा निवडणुकीमध्ये विजयी झाला. त्यानंतर प्रतिस्पर्धी उमेदवार दीपक पाटील यांच्या घरासमोर जाऊन मध्यरात्री जिल्हा प्रमुखांनी फटाके फोडले. तर भाजप उमेदवाराला मद्यधुंद अवस्थेमध्ये असलेल्या मुंडे यांनी तुला संतोष देशमुख करतो अशी धमकी दिल्याची तक्रार दीपक पाटील यांनी केली आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये झिशान सिद्दीकी यांनी दाखल केलेल्या याचिकेवरती भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये कंबोज यांनी महत्त्वाचं भाष्य केलंय. झिशान सिद्दीकी यांनी दाखल केलेली याचिका म्हणजे बालिशपणा आहे असं कंबोज म्हणाले. हत्येच्या काही मिनिटांआधी बाबा सिद्दीकींनी मला फोन केला होता, पण मी त्यांना फोन केला नव्हता असं कंबोज म्हणाले. झिशान सिद्दीकी ने कोर्ट में एफिडेविट डाला है और ऐसा एक स्टेटमेंट दिया है कि लास्ट कॉल मेरे साथ बात हुई थी और बात होने के बाद वहाँ पे जो शूटर थे वो शूटर्स को मैंने बताया होगा कि लोकेशन कि वो यहाँ पे लोकेशन है, तो और वहाँ पे जाके उनका फिर इसमें इसकी जांच होनी चाहिए. तो मेरा तो सिंपल प्रश्न है, मुझे फ़ोन किसने किया था? मैंने तो बाबा सिद्दीकी को फ़ोन किया नहीं था, मेरे को तो इनकमिंग है. तो मैं इनकमिंग, वो भी 6 महीने बाद इनकमिंग थी उनकी, 6 महीने से बात भी नहीं हुई थी. मेरे मोबाइल पे तो इनकमिंग है, आउटगोइंग नहीं है. तो मैं कैसे शूटर को बताऊंगा इनकमिंग कॉल आने के बाद? लॉजिकली नहीं है. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.